नमस्कार, मी योगेश लोंढे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो पोल्ट्री व्यवसाय आणि मार्गदर्शनामध्ये। कारण आजचा विषय खास आहे। आजचा विषय आहे 2 किलोच्या पुढे पक्षी वाढवायचा कसा आणि वजन वाढवायचं कसं, आणि जर कंपनीचे पक्षी घेत असाल तर FCR आतमध्ये आणायचा कसा। आज माझे पक्षी बघू शकता, 32 दिवसाचा पक्षी आणि 2100 ग्रॅम साईज आहे, म्हणजे याचा अर्थ 2 किलो 100 ग्रॅम। आता इथपर्यंत हा पक्षी निरोगी आला कसा, एवढी साईज आली कशी, त्यासाठी माझ्या मागचे व्हिडिओ पहा। ह्या मी जो काय ह्या लॉट काढतोय, या लॉटचे सगळे व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेले आहेत, ते तुम्ही नक्की पहा। आता आजचा विषय आहे शेंगदाणा पेंडचा। शेंगदाणा पेंड द्यायची कशी, तर तुम्ही पर डे 5 किलो शेंगदाणा पेंड देऊ शकता। आता माझे 5000 पक्षी, त्यामुळे मी 5 किलो शेंगदाणा पेंड घेतलेली आहे। तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या पक्षानुसार, तर तुम्ही देऊ शकता। आणि त्याचबरोबर द्यायचे काय, तर तुम्ही ही शेंगदाणा पेंड 24 तास आधी भिजत घालायची, ती तुम्ही मला त्याच्यासोबत 2 किलो गुळ आणि 15 बिकासूलच्या कॅप्सूल। आता बिकासूलच्या कॅप्सूल काय याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा, त्याचे फायदेही तुम्हाला कळेल। आणि 32 दिवसापर्यंत कोरपडचा उपयोग करायचा कसा याचाही व्हिडिओ पाठवलेला आहे। आता हा प्रयोग करायचा कसा, तर तुम्ही ड्रिंकर सकाळी 10ला बंद करायचे, 10 नंतर तुम्ही पक्ष्यांचे ड्रिंकर कोरडे होऊन द्यायचे। पक्ष्यांना ताण लागल्यानंतर तुम्हाला हे सगळे विषय तुम्हाला ड्रिंकर डोस करायचा। आता हा झाला विषय ड्रिंकर डोसचा। याचा फायदा काय, तर तुमचा पक्षी 70 ग्रॅमनी जो वाढतो पर डे, तो पक्षी तुम्हाला 90 ते 100 ग्रॅम पर डे वाढण्यास मदत होते। आणि हा प्रयोग तुम्ही जवळजवळ 7 ते 8 दिवस करायचा आहे। त्याच्यामुळे काय होतं, तुमची इम्युनिटी पॉवर आहे, जर पक्षी लिफ्टिंग होतपर्यंत इम्युनिटी पॉवर ही स्ट्रॉंग राहत जाते आणि पक्षीची मॉर्टॅलिटी कमी होत जाते। आणि आता दुपारची वेळ आहे, गरमी पाऊस उघडल्यामुळे गरमी जास्त आहे, तर मी माझी खाद्याची भांडी ही दुपारची वर घेतलेली। कारण काय होतं, दुपारचे खाद्य जर खाल्लं तर पक्षी हा सायंकाळचा अटॅक येण्याचे प्रमाण जास्त असतात आणि मॉर्टॅलिटी होण्याचे प्रमाणही जास्त असते। त्यामुळे तुम्ही दुपारी 12:30 ते 4 वाजेपर्यंत भांडी वर ठेवू शकता, त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल। आणि असेच नवनवीन मी जे काही प्रयोग करत असतो तुम्हाला नक्की भेटेल। त्यासाठी मला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आजचा व्हिडिओ असेल आवडला असेल तुम्ही मला लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।